आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानू आता खूपच जास्त पिसळलेली असते आणि जानूला आता हे सगळं सत्य समोर आणायचं असतं. खूप झालं, खूप सहन केलं या आवेगातच ती असते आणि आता जयंतने जे जे काही कटकारस्थान केलं आहे त्याचा सगळ्याचा खुलासा ती आता करते. तेव्हा जयंत खोटं नाटक करत असतो आणि म्हणत असतो की जानू, मला माहिती आहे मला त्रास होतोय. त्यावर जयंत म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी त्या खोट्या आहेत असं दाखवत असतो आणि तेव्हाच ना लक्ष्मी बोलत असते की आपण डॉक्टरांना बोलवायचं का, पुन्हा जयंतरावांना त्रास होतोय का. पण तेव्हाच ना जानू त्याचा सगळा खुलासा करते आणि ह्याला काही बरं वगैरे नाही, हा व्यवस्थित ठणठणीत आहे, याच्या डोक्यावर ना परिणाम झालेला आहे. तुम्हाला म्हणून सांगते की आपल्याला एवढे दिवस तुम्हाला वाटत होतं ना की ह्याला बरं नाही आहे, हा असा वागतो तसा वागतो, त्याचं कारण आहे ना मुद्दामून हा स्वतः आहे. म्हणजे ना ह्याने आतापर्यंत मला इतका त्रास दिला आहे ना की तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. आई बाबा, तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला हे होईल, यासाठी इतके दिवस मी या सगळ्या काही गोष्टी लपवल्या. पण आता मला असं वाटतं आहे की तुम्हा सगळ्यांना मला सत्य सांगावंच लागणार आहे आणि हाचाच दिवस योग्य आहे असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, जानू आता जयंतच्या सगळ्या पापाचा पाडा वाचायला सुरुवात करते, ज्यामध्ये जानू आता सांगत असते की मी आतापर्यंत ह्याच्याबरोबर लग्न करून किती मोठ्या अडचणीत आहे आणि या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे जेव्हा लग्न करून मी ह्या घरात गेले होते तेव्हा तुम्हाला लोकांना वाटलं असेल की मी किती आनंदात आहे, पण तसं नाही आहे. या माणसाने मला खूप छळलं होतं आणि त्या सगळ्या त्रासाला मी वैतागली होती आणि ह्याने एकदाच नाही तर बऱ्याचदा मला त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या सगळ्यातनं सुद्धा मी विचार केला की राहू दे, पण तुम्हाला म्हणून सांगते की हा माणूस ना दिसतो तसा नाही आहे. आई बाबा, तुम्हाला वाटत असेल की या माणसाने आपल्यावर किती उपकार केले, तुम्ही ह्याला अगदी मुलगा वगैरे मानत असाल, पण काही उपयोगाचा नाही आहे हा मुलगा, एक नंबरचा नाटकी आहे, नाटकी. असं बोलून जानूने आतापर्यंत त्याने काय काय त्रास दिला आहे, त्या झुरळला खायला घातलं आहे, त्या दुधामध्ये मिक्स करून त्यापासून ते तिला कपाटात बंद करून ठेवेपर्यंत तिचं अबॉर्शन केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी एकूण एक आता ती सगळ्या सांगत असते. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती त्याच्या कानाखाली सुद्धा वाजवते, कारण प्रत्येक गोष्टीचा बदला ना आता जानूला घ्यायचा असतो आणि जानू आता त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेत त्याला आता चांगलंच वाजवत असते कानाखाली. आणि जेव्हा तिने आता त्याला चांगलीच कानाखाली वगैरे वाजवलेली असते ना तेव्हा मात्र आता इकडे जानू सगळ्याचा खुलासा करते, तर लक्ष्मीला सुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो. लक्ष्मी म्हणत असते की बाया, तू किती आणि काय काय म्हणून सहन केलेस, आम्ही तर इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. बाया, तू एवढं सगळं सहन केलंस तर एका शब्दाने आम्हाला का नाही सांगितलंस, जर या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या असत्या तर तुला हे सगळं काही एवढं सहन करायला लागलंच नसतं. मग तेव्हाच ना ती एवढंही म्हणत असते की या माणसाने ना मला त्रास दिला आहे, एवढा त्रास दिला आहे ना की मी कसा सांगू, माझं बाळ ते सुद्धा ह्याच्यामुळेच गेलं. जयंत आता मध्ये पडत बोलत असतो की आई, तसं काही नाही आहे, ऐकून घ्या, जानू ना माझी आहे. जानूला असं वाटते की मी तिच्यावर प्रेशराईज करतोय, पण तसं नाही आहे. जानू, तू फक्त माझी आहेस आणि तू माझ्यापासून लांब जायला नकोस. पण तेव्हाच ना आजीसुद्धा आपलं तोंड उघडते आणि आजीसुद्धा सांगते की मी एवढे दिवस बरी नव्हती, मला मारायचा प्रयत्न आता तुमच्यासमोर केला, पण मला जेव्हा ह्याचं खरं सत्य कळलं होतं ना तेव्हासुद्धा ह्याने मला संपवायचा, मला मारायचा प्रयत्न केला. आज माझी जी काही अवस्था होती ना त्याला सर्वस्वी जबाबदार हाच माणूस होता, असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आजी या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का ना लक्ष्मीला बसलेला असतो आणि मग लक्ष्मी म्हणत असते की आता तर मी तुमचं ऐकून घेणार नाही. आतापर्यंत मी तुम्हाला माझा मुलगा मानत होते, तुमच्याकडनं सगळ्या काही गोष्टी ऐकून घेत होती, समजून घेत होती, पण इथून पुढे कोणत्याही गोष्टीत ना मी तुमच्या ऐकून घेणार नाही असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र संतोष तर आता बघतच राहतो. संतोष म्हणत असतो की ह्या माणसाला तर मी एकदमच साधा समजत होतो, ह्याला तर मी फक्त एकदा खुनी म्हणून बघितला होता, कारण विश्वाच्या आईचं जे काही झालेलं होतं ते जयंतमुळेच झालेलं होतं ना. पण हा माणूस तर जानूच्या सुद्धा जीवावर उठला होता, जानूचं सुद्धा ह्याने एवढं काही बेकार केलं ही गोष्टसुद्धा आता संतोषच्या विचारांमध्ये अडवलेला असतो. तेच आता जयंत माफी वगैरे मानत असतो, पण इकडे लक्ष्मी काही ऐकत नाही. लक्ष्मी त्याच्या हाताला बांधते आणि थेट त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येते.
पोलीस स्टेशनला आता त्याला आणलं जातं. तेव्हा आता लक्ष्मी जे आहे ती जयंतबद्दल सगळी काही तक्रार करते. जानूही सांगत असते की हा माझा नवरा आहे, हे म्हणायलासुद्धा लाज वाटतं. याने आतापर्यंत मला खूप जास्त त्रास दिला आहे. मी काय काय म्हणून या माणसामुळे सहन केलं आहे, पण ह्याला आता योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी, ह्याला तुरुंगात टाका, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे तो जयंत म्हणत असतो की जरा थांबा, मला माझ्या वकिलाला फोन लावू दे. पण या सगळ्याला नाही ह्याला वकिलाला फोन लावू देऊ नका, असं देखील जानू आता मध्ये पडत बोलत असते. पण जयंत जो आहे तो म्हणत असतो की का नाही वकिलाला फोन लावायचा. पोलीसही आता जयंतला वकिलाला फोन लावायला परवानगी देतात. मग आता फोन लावला जातो. मग तेच आता जयंतवर जे काही आरोप आहेत ते जानू करत असते. आतापर्यंत ह्या माणसाने मला मानसिक शारीरिक खूप जास्त छळ केला आहे. ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचा वकील काय येऊन करणार आहे. तेव्हाच ना तिथे आता जयंतचा वकील आलेला असतो आणि त्याने आधीच सगळे पेपर्स वगैरे बनवलेले असतात आणि ते पेपर्स वगैरे तो घेऊन येतो आणि म्हणत असतो की बघा हे पेपर्स आहेत आणि बघा माझ्या आशिराला जामिनावर मी सोडवत आहे. मग तेव्हाच ना जानू जी आहे ती प्रचंड संतापलेली असते आणि जानू म्हणत असते की हे कसं शक्य आहे. नाही या गोष्टी चालणार नाहीत म्हणजे नाही. आता या माणसाला तुम्ही सहज कसं काय सोडू शकता. या माणसामुळे मला किती काय त्रास सहन करावा लागला आहे आणि तुम्ही आता सरळ म्हणताय की या माणसाला सहज सोडून द्यायचं नाही. मग तेव्हाच ना जयंतला जामीनसुद्धा नकारला जातो. तेच आता तिथे बाहेर ना खूप छान असा रथ तयार केलेला असतो आणि मग जानू म्हणत असते की आई हे सगळं काय आहे आणि कशासाठी. तेव्हाच ना हे सगळं सिद्धूने सुद्धा अरेंज केलेलं असतं. मग आता लक्ष्मी सांगत असते की जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा ते लग्न आपण धूमधडाक्यात केलं आणि तुझी पाठवणी केली, बरोबर. मग आता तुला पुन्हा त्या घरात नाही जायचे आणि तुला आता हक्काने आपल्या माहेरी आपल्या हक्काच्या घरात यायचं आहे आणि त्यासाठी स्पेशली तुझ्यासाठी हा रथ. आता ह्याच्यावरूनच तू यायचं आणि आपल्या घरामध्ये बसतं बिनधास्त राहायचं. कारण आजकालच्या मुलीला कोणीच असं धाडस करत नाही नवऱ्याविरोधात हे सगळं काही करायचं, पण तू धाडस करून दाखवलंस, सगळ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवलायस, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जानूला सुद्धा भरून येतं आणि जानूसुद्धा म्हणत असते की आई बाबा खरंच ना, म्हणजे मला आत्ता खूप जास्त बरं वाटतंय की तुम्ही सगळीजणं माझ्याबरोबर आहात, माझ्या पाठीशी आहात. नाही तर आधी ना मला वाटत होतं काहीतरी वेगळंच, पण आता इथे ढोल ताशांच्या गजरात त्या रथामध्ये बसवून जानूला पुन्हा एकदा घरी घेऊन झालं जातं. आणि तेव्हाच ना खूप जास्त असे सगळीजणं नाचत वगैरे असतात, बागडत असतात, कारण हा आनंदाचा क्षण असतो. कारण आपली मुलगी जी आहे जशी आपण सासरी पाठवतो वाजत गाजत, तशीच ती आता पुन्हा आपल्याकडे आली तर तिचंसुद्धा स्वागत अगदी वाजत गाजत केलेलं असतं. तर सिद्धूने दुसरीकडे ना पत्रकारांना सुद्धा बोलवून घेतलेलं असतं. कारण सिद्धूला असं वाटत असतं की जानूने एक सगळ्यांसमोर नवीन आदर्श ठेवायला हवा. कारण जानूने आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी सहन केल्या आणि हा जयंत इतका मोठा माणूस, म्हणजे त्याचं सगळेजणं लोकांना वाटत होतं की हा कसा असेल काय असेल, पण त्याच्या सगळ्याच्या मागे एक वेगळाच जो चेहरा आहे तो लपून होता ना आणि तो आता मीडियासमोर आणायचा होता. मग जानूसुद्धा आता तिच्याबरोबर जे जे काही प्रकार घडले आहेत ना त्याबद्दल ती बोलत असते आणि ती हेही सांगते की तुम्हाला म्हणून मी सांगते, काही झालं तरी हार मानायची नाही, हक्काने सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं. कारण तुम्हा लोकांना असं वाटत असेल की आपण रडत मोरखडत बसलं की सगळं पॉसिबल होतं, तर तसं नाही, असंच उभं राहायचं. कारण काही मुली ज्या आहेत ना त्यांना असं वाटतं की आपल्याबरोबर नेहमी वाईटच होईल, आपल्या पाठीशी घरातले उभे राहणार नाही. पण असे जर घरातले असतील ना तर आपलेपणाने उभे राहतील आणि तसेच माझ्या घरातले आहेत, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र जानू आता पत्रकारांच्या प्रश्नांना सुद्धा उत्तर देते आणि जयंतला कडक शिक्षा व्हायला हवी असं देखील तिचं आता म्हणणं असतं. तेच दुसरीकडे आता श्रीनिवास देखील त्या पत्रकारांना सांगत असतात की माझा मुलगा जे काही बोलत आहे ते शब्द खरे आहेत. म्हणजेच तुम्हाला म्हणून सांगतो की काही झालं तरीसुद्धा आता मुलींच्या पाठीशी असं खंबीरपणे उभं राहायला हवं. कारण आपण बऱ्याच
गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघतो, पण हेच जर मुलींच्या पाठीशी आपण उभं राहिलं तर आता अशा ज्या काही बाकी मुली आहेत त्यासुद्धा सहन करत असतात. मग त्यांना असं वाटतं की आपल्या घरातले आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत आणि मग बिचाऱ्या मुलींकडे कोणताही पर्याय नसतो स्वतःला संपवल्याशिवाय. त्यामुळेच ना, जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल तर सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं देखील श्रीनिवास यांनी सांगितलेलं असतं. तेच आता इकडे लक्ष्मी श्रीनिवास यांनी एक चांगला आदर्श पूर्ण मीडियासमोर ठेवलेला असतो. मग आता जानूला सुद्धा छान वाटत असतं, घरातले सुद्धा आता खुश असतात, कारण त्यांनाही वाटत असतं की चला एका अर्थी बरंच झालं, आपल्या जानूला न्याय तर मिळाला आणि जानूला न्याय मिळाल्यामुळेच ना आता ते खूप जास्त खुश असतात. जानूसुद्धा सगळ्यांना सांगत असते की बघा, जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हे सगळं काही आहे ना ते व्यवस्थित असू द्या. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानू आणि श्रीनिवास लक्ष्मी बसलेले असतात आणि लक्ष्मीला जानूबद्दल वाईट वाटत असतं. आम्हाला वाटलं एखाद्या चांगल्या मुलाकडे आम्ही तुला सोपवलं आहे, पण आता आम्हाला समजते किती किती सहन केलं असशील तू, असं बोलून आईबाबा रडत असतात. तर जानू आता आईबाबांना शांत करत असते. उलट तुम्ही हा विचार करा की ह्या सगळ्यातून मी आता सुटली आहे, नका इतका विचार करू, असं बोलून ती आता आपल्या आईबाबांना शांत करायचा आता हे सगळं करत असते. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी होत असताना जानू आपल्या आईला घट्ट अशी मिठी मारते आणि आपल्या आईला सांगत असते की नको ना त्रास करून घेऊ तू स्वतःला, मी एकदम ठीक आहे, असं बोलून ती आपल्या आईला जवळ घेते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना जयंतवर ते पोलीस जे आहेत ते हसत असतात आणि जेव्हा जयंतवर ते पोलीस असतात ना तेव्हा जयंत त्यांना म्हणत असतो की तुम्हाला काय वाटलं मी असं सगळं काही सहन करत असेल का, पण मी लवकरच इथून बाहेर पडणार आहे, काही झालं तरीसुद्धा आता बोलत असतो आणि काही झालं तरी मी माझ्या जानूला पुन्हा मिळवणारच, असंही त्याचं बोलण्याचा उद्दिष्ट असतो. तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.